विसरूच नका। पुन्हा यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका। पत्रकारिता हा समाजाचा चौथा स्तंभ आहे, पण हा चौथा स्तंभ आज साबूत आहे का? पत्रकारी क्षेत्रात किंवा टी व्ही बातम्या आपण ऐकतो की आज त्या बातम्या ऐकावंसुद्धा वाटत नाहीत। इतकी घृणा या पत्रकारा क्षेत्रात लोकांच्या मनात आलेली आहे। निखिल वागळेसारखे जे पत्रकार आहेत त्यांना टी व्ही चॅनलवरून काढल्या जात आहे, कारण ते स्पष्ट वक्ते आहेत, निर्भीड निष्पक्ष पत्रकारिता करतात। त्यामुळे ते सरकारच्या विरोधात बोलल्यानंतर त्यांच्यावर सरकार दबाव आणतं आहे। असाच एक पत्रकार दर्यापूर तालुका जिल्हा अमरावती येथे जनविकास चॅनलचा संपादक विकीभाऊ होले आहेत। त्यांची पत्रकारिता म्हणजे निष्पक्ष, निर्भीड, सडेतोड। त्यांच्या 1 वर्षाच्या कालावधीचा हा कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समिती येथे जनविकास या चॅनलचा वर्धापन दिन आयोजित केलेला होता। त्यानिमित्त दर्यापुरातील सर्व पत्रकार बांधवांचा मान्यवरांच्या हस्ते तिथे शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। काही समाजसेवकांचा सुद्धा तिथे सत्कार करण्यात आला। यावेळी अध्यक्षस्थान स्वीकारलं होतं कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय सुनील पाटील गावंडे। या कार्यक्रमाला आवर्जून माननीय खासदार बळवंतरावजी वानखडे यांची धावती एक भेट झाली। त्यांच्यासोबत ज्येष्ठ पत्रकार देशोन्नतीचे गजानन भाऊ देशमुख यांचंसुद्धा आगमन झालेलं होतं। बबनराव विल्लेकर, संजय भाऊ चोरपगार, अमोल कंटाळे, कुरळकर, नितेश भाऊ वानखडे अशा अनेक मान्यवरांनी इथे उपस्थिती दर्शवली होती व अनेक पत्रकारांचा इथे सत्कारसुद्धा करण्यात आला। जनविकास न्यूज चॅनलचा प्रवास 1 वर्षाचा कसा होता यावर त्यांनी मनोगत विकी होले यांनी व्यक्त केलं। आशीर्वादाने हा कार्यक्रम, छोटासा कार्यक्रम हा चांगल्या पद्धतीने पार पडला। आपला असाच आशीर्वाद आहे, आपण सर्वांचं प्रेम माझ्यासोबत राहावं आणि या पत्रकार क्षेत्रातून सर्वसामान्य जनता असो, सामाजिक कार्यकर्ते, शेतकरी नेते, त्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न असो, गोरगरिबांचे प्रश्न असो, हे मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून सोडण्याचा प्रयत्न करतो आणि भविष्यात सुद्धा हे सर्व प्रश्न मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून सोडण्याचा प्रयत्न करणार आहे। आपण सर्व या कार्यक्रमाला उपस्थित झाले, मी सर्वांचे जनविकास न्यूज चॅनलच्या माध्यमातून आभार मानतो। क्षेत्रात कुठलेही असो बघते की स्पर्धा आहेच, जसं पत्रकारितेची स्पर्धा आहे तसं प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे आणि त्याच्यातच काम करायची मजा काही वेगळी असते, काहीतरी वेगळं दिसलं पाहिजे। कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय सुनील पाटील गावंडे यांच्या मार्गदर्शनात त्यांनी एक ठळक लोकांपर्यंत संदेश पोहोचवला की प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा आहे, मग ते राजकारण असो किंवा पत्रकारिता असो, पण मी वेगळा कसा हा जिथपर्यंत ठसा उमटत नाही तिथपर्यंत त्या माणसाचं कर्तृत्व माहीत पडत नाही। हा एक त्यांनी लोकांपर्यंत उपदेश पोहोचविला। दादा, पत्रकारी क्षेत्रात आपलं एक नाव दर्यापूरचं नाही अमरावती जिल्ह्यात आहे आणि कमी वेळात एवढं आपण झेप घेतली आहे की यामध्ये कोणत्याही क्षेत्रात प्रत्येकजण जलनखोर असते आणि त्यामध्ये तुमचे स्पष्ट भूमिका तुम्ही जे मांडता यावर आपल्याला काय म्हणायचं आहे? मी गेल्या 1 वर्षापासून इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून जनविकास न्यूज चॅनल हे स्वतःचं न्यूज चॅनल सुरू केलेलं आहे। कारण की मी गेल्या पत्रकार क्षेत्रात 8 वर्षापासून कार्यरत आहे। मी बरेचसे प्रिंट मीडियामध्ये काम केलेलं आहे, परंतु कुठं प्रिंट मीडियामध्ये काम करताना जेव्हा आपण अन्यायाला वाचा फोडण्याचा प्रयत्न करतो तर त्यावेळेस माझ्यासोबत अशा काही घटना घडल्या आहेत की मी ज्यावेळेस अन्यायाविरोधात वाचा फोडण्याचा प्रयत्न केला, बातम्या पाठवल्या, तर त्या ठिकाणी बातम्या काही ठिकाणी लागल्या नाही। त्यामुळे मला एक खंत वाटली की चला आपण सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करतो, भ्रष्टाचार उघडकीस करण्याचा प्रयत्न करतो, परंतु आपली जी पाठवलेली बातमी ही लागत नाही। त्यामुळे मी गेल्या 1 वर्षाच्या पासून मी माझं स्वतःचं जनविकास न्यूज चॅनल हे सुरू केलं आणि माझ्या जनविकास न्यूज चॅनलच्या माध्यमातून
मी गेल्या 1 वर्षापासून सर्वसामान्य जनतेला, शेतकऱ्यांना आणि जे भ्रष्टाचार विरोधी घटना असतात त्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न करतो. आज माझ्या चॅनलला 1 वर्ष झालेली आहेत. 22,000 सबस्क्राईब माझेसुद्धा झालेले आहेत आणि विशेष म्हणजे दर्यापूर तालुक्यामध्ये माझे सर्वात जास्त फॉलोअर्स आहेत. सर्वात जास्त माझ्या जनविकास न्यूज चॅनलवर प्रेम करणारे सर्व बांधव आहेत. माझ्या जनविकास न्यूज चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त मी एकच विनंती करतो सर्व जनतेला की आपल्यासुद्धा कोणत्याही अडचण असो, काही असो, भ्रष्टाचार विरोधात कोणताही प्रश्न असो, काही असो, अन्यायाविरोधात जे कोणताही विषय असेल तुम्ही माझ्यापर्यंत आणा. मी माझ्या जनविकास न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करेन. अशा वेळेस तुम्हाला काही लोकांचा विरोध होत नाही का? भरपूर विरोध होतो, भरपूर कधी कधी तर धमक्यासुद्धा येतात. परंतु मी गेल्या 8 वर्षापासून पत्रकार क्षेत्रात काम करतो. अशा धमक्या मला भरपूर आलेल्या आहेत आणि भरपूर विरोधसुद्धा झालेले आहेत. परंतु धमक्या येऊन विरोध होऊन सुद्धा मी माझं काम हे सोडणार नाही आणि हे माझं काम हे असंच मी कार्यरत सुरू ठेवणार. विशेष म्हणजे लोकशाहीचा जो 4था स्तंभ आहे, ह्या 4थ्या स्तंभाला मी कुठेही या ठिकाणी घासू देणार नाही, हे मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जनतेला सांगतो. कधी कधी तुम्ही फेवरमध्ये बातम्या लावता तेव्हा तुमच्यावर विरोधकांचा आक्षेप होतो की तुम्हाला हे पैसे देऊन यांनी बातमी लिहिला. अशा प्रसंगाला कधी तुम्हाला समोर जावं लागलं काय? पत्रकारांना ह्या गोष्टीला समोर जावंच लागते, कारण की एक जर बातमी एखाद्याच्या विरोधात लावली तर तो आपला विरोध करतो आणि ते दुसऱ्याचे चांगली बातमी आली तर तो सुद्धा म्हणतो की बा यांना काहीतरी हे केलं. परंतु या गोष्टीला आपण लक्ष न देता आपण फक्त आपलं काम करावं हेच माझं एक ध्येय आहे. येणाऱ्या काळात तुम्ही कमी अल्पावधीत एवढे प्रसिद्ध झाले, याचं मर्म काय? काहीच नाही. मी फक्त तुम्हाला सांगितलं आहे की मी अन्यायाविरुद्ध बातम्या ज्या आहे अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचा प्रयत्न केला, सर्वसामान्य जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि हीच जनतेचं प्रेम आहे ते आज माझ्यासोबत आहे. धन्यवाद. हे होते जनविकास न्यूजचे संपादक विकी भाऊ होले. धन्यवाद. अशाच नवीन बातम्या पाहण्याकरता पाहत राहा गन्ना कापन्ना यूट्यूब चॅनल. प्रस्तुत करता गणेश पाटील साखरे, माऊली दांडे. धन्यवाद.